महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं दापोली विधानसभेमध्ये संतोष सोनू अकबुल हा अतिशय गरीब घरातला सामान्य शेतकऱ्याचा मुलगा या ठिकाणी उमेदवार म्हणून उभा आहे। राजसाहेबांनी त्याला उमेदवारी दिलेली आहे आणि मी खास करून सांगेन की या जिल्ह्यामध्ये बहुजन असलेला कुणबी समाज, या कुणबी समाजाचा हा उमेदवार आहे। त्यामुळे अखंड समाज संतोष अकबुलच्या पाठीमागे आहे आणि अखंड महाराष्ट्र नवनिर्माण सेना संतोष अकबुलच्या पाठीमागे आहे। जो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मतदार आहे तो आमची वाट पाहत होता की गेल्या अनेक दिवसापासून मी राज्याची जबाबदारी सांभाळत असताना या खेळमध्ये आल्यानंतर मला नागरिकांचं प्रेम मिळालं आणि मला माझा ठाम विश्वास झाला की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं मतदान जे आहे ते आजही जाग्यावरती आहे आणि आजही ते मनसेला पडणार आहे। त्यामुळे ह्या रॅलीमुळे निश्चित फरक पडेल आणि संतोष सोनू अकबुलला ह्या शहरातनं जास्तीचं मतदान होईल। राज्यामध्ये मनसे 2 आकडी आकडा गाठेल। 15 ते 20 या दरम्यानी मनसेचा आकडा राहील। राज्यातलं हे चित्र आहे। अनेक ठिकाणी लक्षवेधी लढती आहेत। अनेक ठिकाणी आमचे संभाव्य उमेदवार जे आपल्यासारख्या मीडियाच्या माध्यमातून किंवा एकंदरीत त्यांचा आढावा घेतला तर ह्या विजयाच्या दिशेने आहेत। त्यामुळे 15च्या वरती नक्कीच आमच्या सीट या ठिकाणी निवडून येतील।